रक्तानी पुन्हा लढायची वेळ आली तरी आपण हटणार नाही। कधी माणसाची हार होती या पवित्र गडावर सांगतो। समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला की समाज खचतो। तुमचा स्वाभिमान कमी होऊन देत नाही, तुमची प्रतिष्ठा कमी होऊन देत नाही आणि ऊर्जा जितकी देता येईल समाजाला, जितका अपमान करतील तितका ताकदीने मी लढतो। म्हणजे समाजाची किती प्रतिष्ठा वाढल याला लय किंमत आहे। तुमच्याकडे करोडोने प्रॉपर्टी पण चौकशी दिली काय उपयोग नाही त्या पैशाचा, काय उपयोग नाही त्या पैशाचा। तिथं तुम्ही जीवाला खाणार, मला चौकशी शिवी दिली, मला चौकशी शिवी दिली। इतका इज्जतदार माझा समाज आहे, त्याची मी खाली मान होऊन देत नाही हे समजून घ्या तुम्ही सगळेजण। एखादी गोष्ट 4 महिने लेट मिळेल, 2 महिने लेट मिळेल, 8 दिवस लेट मिळेल, पण स्वाभिमान जे असतो ना तो कधीच घाण ठेवायचा नाही, समाजाचा पण आपला पण। एकदा का मन दुखले ना तर माणूस, आपण एखादे बघा जुन्या काळात म्हणे एखादा झुरून झुरून मेला, म्हणजे त्याचा जर कुठं घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही, काय झालंय म्हणून म्हणत नाही, ते त्यालाच त्याचं प्रतिष्ठेचा अपमान वाटतो की आपण एवढे मोठे असून आपली इज्जत गेली वा। तसं मी समाजाला टप्प्याटप्प्यात का होईना विजयच केलं, हरून नाही देत, विजयच केलं म्हणजे समाज त्याने उभा राहतो। थोडं थोडं का द्यायना पण दिलं ना, काय म्हणते सरसकट नाही, आता सरसकट दिलं नाही, थोडं दिलं नाही, आम्ही थोडं व्हायना दिलं, तू उलशी द्यायना। तू कवा मीडियावरच दिसतो नुसतं, पुस्तक एवढा लिहि की काय संग उपयोग काय? आमच्या पोराचं हाय कोणाजवळ पुस्तक आणलं नाही आरक्षण, पुस्तक हाय का इथं उभा राहिलेलं काय पोराजवळ, आपण वाचिलं का? पण कायदा ह्याच गरीब पोराने बनला, हे गरीब मराठ्याचे पोरण मी, आम्ही दोघांनी कायदा बनवला, अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा काय चाललंय ते यावं लेवलं तर कुणाकडे घेऊन पळत जी याला काय म्हणते। मला आताच मीडियावाल्यांनी विचारलं आंतरवाली, ते म्हणले ती कुणाकडे जी घेऊन जातोय तज्ञाकडे म्हणतोय मला काही मिळत लागा ना म्हणे। म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोरांनी एक कायदा बनवला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आलाय। आणि मग अभ्यासावर